नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण खैरनार, स्टॉक मार्केट ट्रेनर आणि कन्सल्टंट। ट्रेडिंगमध्ये सगळ्यात सेफेस्ट प्रकार जर कुठला असेल तर तो म्हणजे स्विंग ट्रेडिंग। आणि आज आपण त्याच विषयावर चर्चा करणार आहोत, स्विंग ट्रेडिंग एक्सटेंडेड प्रोग्राम। यामध्ये तुमचा एकही रुपया लॉस होऊ शकत नाही आणि शिवाय माझं सगळ्या नवीन ट्रेडरना सांगणं असतं की जर तुम्ही फ्रेशर असाल किंवा तुम्हाला जास्त अनुभव नसेल ट्रेडिंगचा आणि तुम्ही जर नवीन जरी असाल पूर्णपणे तरी सुद्धा आधी स्विंग ट्रेडिंगने सुरुवात करा, कारण की त्यामध्ये लॉस होऊ शकत नाही आणि लॉस जर झाला नाही तर कॉन्फिडन्स वाढतो आणि कॉन्फिडन्सचं रूपांतर पुढे एक्सपर्टायझेशन मध्ये होऊ शकतं। त्यामुळे त्याच्या आधी आपण बघणार आहोत की हाऊ मच मनी डू यू वॉन्ट टू अर्न फ्रॉम स्टॉक मार्केट। कारण मित्रांनो, जर आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये एंट्री करायची असेल किंवा तुम्हाला ट्रेडिंगला सुरुवात करायची असेल तर सर्वात आधी तुम्हाला स्वतःला हा प्रश्न विचारायचा आहे की स्टॉक मार्केटमधून तुम्हाला किती पैसे कमवायचे आहेत। आणि मुळात म्हणजे स्टॉक मार्केटमधून पैसे कमवण्याचे दोन माध्यम आहेत। पहिलं डेली इन्कम म्हणजे किंवा मंथली इन्कम आणि दुसरं म्हणजे वेल्थ क्रिएशन। मित्रांनो, डेली इन्कम किंवा मंथली इन्कम म्हणजे इंट्राडेकडे पार्ट येतो, परंतु आपण आज जे काही बघणार आहोत ते म्हणजे वेल्थ क्रिएशनचा फॉर्म्युला। यस, मी तुमच्याबरोबर वेल्थ क्रिएशन डिस्कस करणार आहे, ज्यामध्ये इन्कम तुम्हाला थोडं स्लो मिळेल परंतु खूप मोठ्या प्रमाणात मिळेल आणि एकही लॉस न करता मिळेल। आपण एक जनरली हा प्रश्न जर स्वतःला विचारला तर आज आपण म्हणतो की ठीक आहे, वेल्थ क्रिएशन करायची ना तर मला 50 लाख रुपये कमवायचे, 1 करोड रुपये कमवायचे। मित्रांनो, जरा ही लिस्ट बघा। राधा किशन दमानी, प्रेमजी अँड असोसिएट म्हणजे अजीम प्रेमजी, राकेश झुंझुनवाला, रेखा झुंझुनवाला, ही जी काही फिगर आहे ही लेटेस्ट फिगर नाही आहे। मे बी ही लास्ट इयरची फिगर आहे किंवा त्याच्या आधीची फिगर आहे, परंतु जर फिगर जर तुम्ही प्रॉपरली बघितली तर हजारो लाखो करोड रुपयामध्ये स्टॉक मार्केटमधून अर्निंग केलेल्या लोकांची ही लिस्ट आहे। त्याच्यामध्ये अजून सुद्धा लिस्ट मोठी असू शकेल, परंतु मला गुगलवरून जेवढे मिळाले तेवढे फक्त नंबर्स मी घेतलेले आहेत। मित्रांनो, आपण इतक्या फिगरचा विचार सुद्धा करू शकत नाही किंवा केलेला नसेल, कारण की आपल्याला पहिले म्हणजे स्वतःवर हा विश्वासच बसत नाही। मुळात आपल्याला आधी स्वतःवर विश्वासच बसत नाही की हजारो करोड रुपयापर्यंत आपण पोहोचू शकू आणि तेही स्टॉक मार्केटच्या माध्यमातून। कारण की आजपर्यंत आपण ऐकलेलं की स्टॉक मार्केट म्हणजे फक्त लॉस मेकिंग फॅक्टरी, अमुक माणसाने एवढा लॉस केला, तमुक माणसाने एवढा लॉस केला, असं आपण ऐकत आहोत। मित्रांनो, सर्वात आधी आपण हे जाणून घेऊ की इतकी मोठी फिगर अचीव कसं करता येणं शक्य आहे आणि त्याच्यानंतर ठीक आहे की कदाचित आपण त्या फिगरपर्यंत आज पोहोचू शकणार नाही, उद्या पोहोचू शकणार नाही। याचं कारण हे सर्व जे काही लोक आहेत हे गेले 20 वर्ष 25 वर्षापासून ट्रेडिंग करत आहे, परंतु आपण सुद्धा जर पुढील 20-25 वर्ष जर ट्रेडिंग करत राहिलो तर आपण सुद्धा या फिगरपर्यंत निश्चितपणे पोहोचू शकतो। हे कसं ते सुद्धा आपण जाणून घेऊ, परंतु त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे स्टॉक मार्केट फिअर। मार्केटची भीती आपल्या मनामध्ये एवढी बसलेली असते की त्या भीतीमुळे आपण इतकं मोठं स्वप्न सुद्धा नाही बघू शकत। आज तुमच्या मनामध्ये जी काही फिगर असेल, मे बी 20 लाख, 25 लाख, 50 लाख किंवा मंथली 5-10 हजार रुपये अर्न करण्याची जरी फिगर असेल तरी त्या फिगरला सगळ्यात मोठी आडकाठी किंवा ऑब्स्टॅकल येतो आणि तो ऑब्स्टॅकल म्हणजे लॉस, दुसरा आहे क्रॅश आणि तिसरा आहे होल्डिंग। लॉस झाला तर काही मनामध्ये खूप मोठी भीती असते आणि पहिला लॉस झाला, दुसरा लॉस झाला, माणूस एक वेळेस सहन करेल, परंतु पुन्हा तिसऱ्यांदा जर लॉस झाला तर कॉन्फिडन्स झिरो होऊन जातो। आणि दुसरा प्रॉब्लेम असतो तो म्हणजे मार्केट क्रॅश होणं। आज आपण बऱ्याच न्यूज मार्केटमध्ये ऐकत असतो, कोरोनाच्या वेळेस मार्केट क्रॅश झालं, त्याच्या आधी 2008 मध्ये मार्केट क्रॅश झालं। तर ह्या सगळ्या मार्केट क्रॅश झाल्यानंतर बुडाले का माझे पैसे, असं आपण इतकं इझिली म्हणतो। म्हणजे समोरच्याला ॲडवाइस करायला काय लागतं, परंतु पैसे तर माझे आहे। तर मित्रांनो, हे तुमचं म्हणणंही बरोबर आहे, परंतु आपण जर बघितलं तर साधारणतः ह्या आतापर्यंत 4 ते 5 स्टेप्स आलेले आहेत मार्केट क्रॅशच्या, यालाच आपण घाबरत आलेलो आहोत। मित्रांनो, 1929 मध्ये स्टॉक मार्केट क्रॅश झालं होतं, ज्यावेळेस कदाचित आपण नव्हतो सुद्धा, आपल्यापैकी कुणीही नव्हतं, परंतु 1987 ब्लॅक मंडे क्रॅश, 2000 साली .com बबल झालेला होता, 2008 साली फायनान्शियल लेमन ब्रदरचा क्रॅश झाला होता आणि 2020 साली कोरोना व्हायरस किंवा कोरोनाच्या संकटामुळे मार्केट हे कोसळलेलं होतं। या सगळ्या क्रॅशचा जर रिपोर्ट बघितला तर साधारणतः बघा
1987 पासूनच आपण पुढे बोलू. 87 मध्ये जो क्रॅश झाला होता तो रिकवर करायला पुढचे 2.5 ते 3 वर्ष लागले होते. 2000 साली जो क्रॅश झाला होता त्यावेळेस मार्केट रिकवर करायला 1.5 ते 2 वर्ष लागले होते. 2008 साली जे मार्केट क्रॅश झालं होतं त्यावेळेस मार्केट रिकवर करण्यासाठी 6 महिने वर्षभर लागला होता, 2 वर्ष लागले होते. आणि आता 2020 साली जे मार्केट क्रॅश झालंय ना ते मार्केट रिकवर करायला फक्त 6 महिने लागले. मित्रांनो, मार्च एप्रिल मे 2020 मध्ये मार्केट क्रॅश झालं आणि त्याच्यानंतर जानेवारी 2021 पर्यंत मार्केट रिकवर सुद्धा झालं होतं. केवळ 6 महिन्यात मार्केट रिकवर. म्हणजे एक लक्षात घ्या, ह्या पिरियडमध्ये जेवढे जास्त ट्रेडर वाढले त्या सगळ्या ट्रेडरचा फायदा मार्केटला सुद्धा झालेला आहे. जितके कमी ट्रेडर, कमी खरेदी आणि विक्री करणारे लोक जर असले तर मार्केट रिकवर होण्यासाठी सुद्धा तेवढाच वेळ लागतो. आणि हे कशामुळे झालेलं आहे तर आता टेक्नॉलॉजी एवढी वाढलेली आहे, इंटरनेट आलेलं आहे. हातामध्ये आपला मोबाईल असतो, अँड्रॉइड मोबाईल. तो मोबाईल म्हणजे ॲज गुड ॲज कम्प्युटर. त्या कम्प्युटरचा वापर करून आपण 24 तास कम्प्युटर बरोबर घेऊन फिरतोय. त्याला इंटरनेट असतं. त्याच्यामुळे आपल्याला वेगळा PC किंवा लॅपटॉप ठेवण्याची गरज नाही. आपण मोबाईलवरनं कितीतरी लोक ट्रेड करतात, मोबाईलवरून लाखो करोडो रुपये कमवू शकतात. म्हणून सांगण्याचा मुद्दा हा की रिकव्हरीला आता कमी वेळ लागतोय कारण की ट्रेडरची संख्या वाढलेली आहे. मग जर रिकव्हरीला कमी वेळ लागतोय तर क्रॅशला सुद्धा आपण घाबरायला नको. लॉसला आपण घाबरतो कारण की आपण इंट्राडे करतो किंवा सगळेच्या सगळे पैसे लावतो. आता कुठे संपूर्ण पैसे लावले पाहिजेत, कोणत्या प्रकारचं ट्रेडिंग केलं पाहिजे हे येणाऱ्या पुढच्या 20-25 मिनिटांमध्ये मी तुम्हाला समजावून सांगेलच. आणि तिसरा जो पॉइंट असतो तो म्हणजे होल्डिंगचा. बऱ्याच वेळा आपल्याला काय वाटत असतं की एखादा स्टॉक मी घेतला आणि तो निगेटिव्ह गेला. जे लोक ट्रेडिंग करत आहेत त्यांना माहिती की स्टॉक घेतला आणि निगेटिव्ह गेला हे प्रमाण भरपूर आहे. कारण की मुळात स्टॉक घेताना आपण एकतर न्यूज बघून स्टॉक घेतो किंवा कुणीतरी आपल्याला सजेस्ट केलेला आहे म्हणून आपण स्टॉक घेतो. मित्रांनो, माझ्या मित्राने मला सांगितलंय या कंपनीमध्ये एंट्री कर, त्या कंपनीमध्ये एंट्री कर, म्हणून मी 50,000 रुपये, 1 लाख रुपये अशी इन्व्हेस्टमेंट करून ठेवली. असं सांगणारे भरपूर लोक मार्केटमध्ये तुम्हाला मिळतील. शिवाय जिथं तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन केलेले त्या डीमॅट अकाउंट ब्रोकरने तुम्हाला सजेशन दिलेलं आहे. बाहेरच्या राज्यातून बरेच कॉल येतात, तुम्हाला आम्ही कॉल सर्व्हिस देतो, फक्त 3,000 रुपये महिना घेतो, 2,000 रुपये महिना घेतो, म्हणून तुम्हाला एकही लॉस होऊ देणार नाही. अशा पद्धतीने या कॉल सर्व्हिस आपण घेतो. याच्यावर आपण डिपेंड राहिल्यामुळे काय होतं की आपला लॉस होतो. मार्केट क्रॅश होणार आहे की नाही ते आपल्याला समजत नाही. आणि तिसरा जो होल्डिंगचा पॉईंट आहे, इथं काय प्रॉब्लेम होतो, ज्यावेळेस आपण स्टॉक घेतला आणि तो जास्त काळासाठी जर त्याचा वेटिंग पिरियड म्हणजे होल्डिंग पिरियड जर वाढला तर आपण घाबरायला लागतो. बघा, एखादी कंपनी, त्या कंपनीचा आपण स्टॉक घेतला आणि जर पुढचे 10-12 दिवस जर आपला वेटिंग पिरियड आहे म्हणजे आपल्या प्रॉफिटपर्यंत जर आपण पोहोचलो नाही तर आपल्याला असं वाटतं की आता आयुष्यात कधी तो स्टॉक वर येणार नाही. ही जी भीती आहे ना ही मनातून आधी निघाली पाहिजे मित्रांनो. कारण की एखादी कंपनी जर लिस्टेड आहे, बघा साधं सोपं उदाहरण आहे, जर तुम्ही एखाद्या कंपनीचा स्टॉक घेत आहात, त्या कंपनीचे फंडामेंटल जर चांगले असतील आणि फंडामेंटली तुमचा अभ्यास चांगला आहे म्हणून तुम्ही त्याचा जर स्टॉक घेतलेला आहे, राईट पोझिशनला जर तुम्ही राईट एंट्री घेतली आणि राईट टायमिंगला जर एंट्री घेतली तर तुम्हाला घाबरण्याची गरज नसते. 5-10% मार्केट खाली जाणं किंवा मार्केटचं फ्लक्च्युएशन होणं ही खूप कॉमन गोष्ट आहे. आणि अशा कॉमन गोष्टीला घाबरून आपण काय करतो, लॉस बुक करत राहतो. 1 लॉस बुक झाला, 2 लॉस बुक झाला, 3 वेळा जर लॉस बुक झाला तर निश्चितपणे भीती वाटते आणि हे मार्केट आपल्यासाठी नाही म्हणून आपण मोकळवतो. मित्रांनो, या सगळ्यांवर उपाय मेन म्हणजे काय की इम्पॉर्टंट काय आहे स्टॉक मार्केटमध्ये. तुम्ही ट्रेनिंग घ्या अगर नका घेऊ, तुम्ही ट्रेडिंग करताना तुम्हाला महत्त्वाचं काय आहे तर पेशन्स. जर तुमच्यामध्ये पेशन्स नसतील, जसं मी आत्ताच म्हटलो, तुम्ही जर राईट स्टॉकमध्ये एंट्री केलेली असेल, तुमची वेळ जर राईट असेल आणि एंट्रीची पोझिशन जर तुमची राईट असेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही आहे. मार्केट जर निगेटिव्ह गेलं तर त्यावेळेस वेट करण्यासाठी जे पेशन्स तुम्हाला पाहिजे तेवढं तुमच्याकडे हवं. ते जर पेशन्स तुमच्यामध्ये नसतील तर तुम्ही ट्रेडिंग करू शकत नाही. किंवा इनफॅक्ट मी तर असं सांगेन की जर आत्ता जे काही इम्पॉर्टंट पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे, 3-4 पॉईंट, या पॉईंटमधला पहिला पॉईंट म्हणजे पेशन्स. आणि पेशन्स जर तुमच्यामध्ये नसतील तर स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही येऊ सुद्धा नका.
दुसरा पॉइंट आहे तो म्हणजे कन्सिस्टन्सी. ज्या टेक्निकवर, ज्या स्ट्रॅटेजीवर तुम्ही अभ्यास करत आहात, कन्सिस्टंटली त्याच स्ट्रॅटेजीवर अभ्यास करा, त्याच स्ट्रॅटेजीनुसार तुम्ही ट्रेडिंग करा. भले छोटी अमाऊंट वापरा किंवा मोठी अमाऊंट वापरा, तो भाग वेगळा आहे, परंतु कन्सिस्टन्सी असली पाहिजे तुमच्या कामामध्ये. कायम ट्रेडिंग करा, कंटिन्युअसली ट्रेडिंग करा. तुम्ही पेपर ट्रेड करा, छोटी अमाऊंट वापरा, 1 लॉट घ्या, 2 लॉट घ्या. तुम्हाला भीती वाटत असेल तर अगदी कमी पैशामध्ये ट्रेडिंग करा, परंतु कन्सिस्टंटली सेम टेक्निकने कंटिन्यू ट्रेडिंग करा. हे जर तुम्ही करू शकत नसाल, मध्ये मध्ये जर तुम्ही गॅप देत असाल, 1 महिना मला काहीतरी प्रॉब्लेम आला किंवा मी विसरलो किंवा मला इंटरेस्टच येत नाही, आज माझा मूडच नाही, अशा पद्धतीने जर मूड स्विंग जर तुमचे होत असतील तर स्टॉक मार्केट हे आपल्यासाठी नाही. कारण की चौथा पॉइंट आहे तो म्हणजे फायर विदिन. फायर पाहिजे. फायर म्हणजे काय? मी तुम्हाला आधीच प्रश्न विचारला होता की तुम्हाला किती पैसे कमवायचे आहेत. तुम्ही जर आज छोटीशी फिगर धरून चाललात की 50 लाख रुपये तुम्हाला कमवायचे आहेत, तर मित्रांनो 50 लाख रुपये कमवण्याचं फायर किंवा 50 लाख रुपये कमवण्याची आग तुम्हाला लागली पाहिजे, ती आतमधून तयार झाली पाहिजे. कारण 50 लाख रुपये कमवणं तितकी सोपी गोष्ट नाहीये, परंतु तितकं अवघड पण नाही. आज तुम्ही जर जॉब करत आहात तर जॉबच्या माध्यमातून बघा, जर ॲव्हरेज आपण 50,000 रुपये सॅलरी जर पकडली, 50,000 रुपये सॅलरीमध्ये जर तुम्हाला 50 लाख रुपये फक्त प्रॉफिट कमवायचं आहे. खरं तर सॅलरीमध्ये हे एक्झाम्पल देणं चुकीचं आहे, याचं कारण की 50,000 रुपये जर आपण सॅलरी कमवतोय तर 60,000 रुपये आपले खर्च असतात, हे प्रत्येकाला माहिती आहे, कोणी डिनाय करू शकत नाही. पण तरीही असं आपण गृहीत धरूया की 50,000 रुपये सॅलरी मिळाली, ती तुम्ही बाजूला टाकत आहात. जर 50,000 रुपये सॅलरी दर महिन्याला तुम्ही बाजूला टाकत असाल तर 100 महिने तुम्हाला काम करावं लागेल, त्यावेळेस तुम्ही 50 लाख रुपये जमवू शकता. म्हणजे लक्षात घ्या, 100 महिने म्हणजे किती वर्ष झाले हे तुमचं तुम्ही कॅल्क्युलेट करा. आणि हे पूर्णपणे तुम्हाला 50,000 रुपये बाजूला टाकायचे, म्हणजे सेव्ह करायचे आहे. आता दुसरा भाग, जर तुम्हाला 1 करोड रुपये अर्न करायचे असतील, 2 करोड रुपये अर्न करायचे असतील, आता हेच 50 लाख रुपये जर तुम्हाला बिझनेसमधून अर्न करायचे असतील तर मग आलेला प्रॉफिट तुम्हाला 50,000 रुपये कमीत कमी प्रॉफिट पाहिजे, सगळे खर्च वजा जाऊन. आणि तो 50,000 रुपये प्रॉफिट कन्सिस्टंटली 100 महिने तुम्ही अचीव केला पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला 50 लाख रुपये सेव्ह होतील. मित्रांनो, तुम्ही आता हे जे काही तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, हे अगदी प्लेन एक्झाम्पल सांगितलं. लोक त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे इन्व्हेस्टमेंट प्लॅन, जिथं पैसे मल्टिप्लाय होतील, हे सगळे इन्व्हेस्टमेंट प्लॅन वापरतात. पण आपण जो विचार करणार आहोत, थोडक्यात मला सांगायचं हे आहे की जी ड्रीम फिगर आत्ता तुम्ही घेऊन इथं आलेला आहात, ती ड्रीम फिगर अचीव करण्यासाठी तुम्हाला किती काळ लागणार आहे, तर तो तुम्हाला भरपूर वेळ लागणार आहे. परंतु तेच जर कंपाऊंडिंगच्या माध्यमातून, म्हणजे जसं आज तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये जर पैसे टाकले तर कंपाऊंडिंगमध्ये तुमचे पैसे पुढच्या 10 ते 12 वर्षामध्ये वाढतात. FD जर तुम्ही केली तर तुम्हाला 5%, 6% रिटर्न मिळतात, तो भाग वेगळा. SIP जर तुम्ही करत असाल तरी कंपाऊंडिंगच्या माध्यमातून पैसे वाढतात. पण जर आपण स्टॉक मार्केटमध्ये स्विंग ट्रेडिंग जर करत असू तर कंपाऊंडिंगच्या माध्यमातून भरपूर पैसे वाढतात. मग महत्त्वाचा प्रश्न येतो की एंट्री कशी घ्यायची आणि कंपाऊंडिंगचा वापर कसा करून घ्यायचा. मित्रांनो, कंपाऊंडिंगची एक छोटीशी जादू मी तुम्हाला दाखवतो. बघा, ही कंपाऊंडिंगची शीट आहे. याच्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही प्लॅनिंग करत आहात किंवा कराल त्या पद्धतीने तुमची अचिव्हमेंट होणार आहे. आणि ही प्रूव्हन मेथडॉलॉजी आहे. बघा, आपण असं गृहीत धरूया की आत्ता तुमच्याकडे फक्त 10,000 रुपये आहेत आणि त्या 10,000 रुपयाला आज तुम्ही इन्व्हेस्ट केलेत. 10,000 रुपये कुणीही इन्व्हेस्ट करू शकतं. प्रत्येक ट्रेड तुम्हाला 5%चा ट्रेड घ्यायचा आहे. इथं मंथ नाही, मी इथं काय लिहितो, ट्रेड लिहितो. कारण एका ट्रेडमधून आपल्याला 5% प्रॉफिट काढायचं आहे. आता हा कसा मिळेल, काय मिळेल, 5%च मिळेल का, हे आपण पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये बघणार आहोत. परंतु महत्त्वाचं हे आहे की आत्ता प्रत्येक ट्रेडमध्ये तुम्हाला 5% प्रॉफिट झाला. पहिलं 10,000 मध्ये 5% प्रॉफिट हा 500 रुपये झाला. तुमचं कॅपिटल झालं 10,500 रुपये. यामध्ये ब्रोकरेज टॅक्स वगैरे कट होईल, परंतु त्यासाठीच आपण काय करणार आहोत, तर 5% प्रॉफिट न ठेवता 6%चं टार्गेट ठेवणार आहोत, जेणेकरून वरचा 1% ब्रोकरेज आणि टॅक्समध्ये जाईल आणि तुमच्या अकाउंटवर पूर्ण 5% राहतील. आता लक्षात घ्या, 5% अचीव करण्यासाठी किती वेळ लागेल त्याला कोणी काही सांगू शकत नाही.
5% मे बी तुमची एका आठवड्यात अचीव होऊ शकतात, 2 आठवड्यात अचीव होऊ शकतात, किंवा एक किंवा 2 दिवसामध्ये सुद्धा अचीव होऊ शकतात. तर 10,500 कॅपिटल झाल्यानंतर आता 10,500 तुम्हाला परत इन्व्हेस्ट करायचे आहेत. दुसऱ्या ट्रेडमध्ये पुन्हा 5%चा ट्रेड घ्यायचा आहे. या पद्धतीने जर तुम्ही 1 ट्रेड, 2 ट्रेड, 3 ट्रेड अशा पद्धतीने 10,000 रुपये गुंतवलेली अमाऊंट किंवा रक्कम ती काढायची नाहीये, ती अमाऊंट रिइन्व्हेस्ट करत जायची आहे. मिळालेला प्रॉफिट सुद्धा काढायचा नाहीये, प्रत्येक वेळेस तो प्रॉफिट रिइन्व्हेस्ट करत जायचा आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही करत गेलात तर मित्रांनो साधारणतः 142 ट्रेडमध्ये तुमची अमाऊंट होते 1 करोड रुपये. 1,20,06,585 रुपये आहे की नाही जादू? आता तुम्हाला सोपं वाटत असेल, 1 करोड रुपये अचीव करण्यासाठी फक्त 142 ट्रेड. लक्षात घ्या, फक्त 5%चे 142 ट्रेड. म्हणजे आता कॉन्सन्ट्रेट कशावर करायचे तुम्हाला, की प्रत्येक ट्रेडमध्ये मला 5% अचीव करायचे आहे. आता थोडंसं आपण पुढे जाऊया. मी जसं म्हटलं की 5% अचीव करण्यासाठी मे बी तुम्हाला 1 आठवडा, 2 आठवडे किंवा 3 आठवडे पण लागू शकतात. म्हणजे 5% अचीव करण्यासाठी जर तुम्हाला 1 महिना लागत गेला तर तुम्हाला 142 महिने वाट बघावी लागेल. आणि 142 महिने जर म्हटलं तर साधारणतः 11 वर्ष लागतात. ही पण डील काही वाईट नाहीये, कारण 1 ट्रेडसाठी जर 1 महिना लागला तर 11 वर्षामध्ये तुम्ही 1 करोड रुपये कमवता. आज कुठला असा इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे ज्यामध्ये तुम्ही केवळ 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करून पुढच्या 11 वर्षामध्ये 1 करोड रुपये अचीव करू शकतात? कुठलाही नाही. आता आपण थोडंसं अजून सोपं करूया. 5% अचीव करण्यासाठी मे बी तुम्हाला 1 महिना लागू शकेल, पण 2% तर लवकर अचीव होऊ शकतात. मग आपण काय करू, 2-2%ची अचीवमेंट करूया आणि त्यानंतर हे बघूया. 2% अचीव करायला तुम्हाला मे बी 1 आठवडा लागला. 1 आठवड्यात 2% अचिवेबल आहेत, इझिली अचीव होऊ शकतात. म्हणजे 4 आठवड्याचा 1 महिना असतो, त्या कॅल्क्युलेशनने जर बघितलं तर महिनाभरामध्ये 8% अचीव होऊ शकतात. परंतु तरी सुद्धा आपण काय करू, 3च ट्रेड झाले असं गृहीत धरूया, तरी पण 6%ची अचिव्हमेंट पॉसिबल आहे. आता 2-2% हे लवकर, काही वेळेस एका दिवसात पण 2% मिळतात, काही वेळेस 2 दिवसात सुद्धा 2% मिळतात. इथं आपण आता बघूया 142 ट्रेडच्या पुढे आपल्याला किती ट्रेड करावे लागतात. मी थोडंसं हे कॅल्क्युलेशन जे काही आहे ते तुमच्यासाठी वाढवतो आहे. दोन टक्केचे जर ट्रेड म्हटले तर साधारणतः मी 300-500 ट्रेड पर्यंत घेऊन जातो, जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की 2-2%चे किती ट्रेड केले तर तुमचं अचिव्हमेंट 1 करोड रुपयापर्यंत आपली अचिव्हमेंट जाऊ शकते. साधारणतः 349, आपण 350 ट्रेड पकडूया. मी खालचे सगळे ट्रेड डिलीट करतो. 1,23,04,347 रुपये. म्हणजे 350 ट्रेड जर तुम्ही केले 2-2%चे तर साधारणतः 1 करोड रुपयापर्यंत तुम्ही अर्निंग करू शकतात. आता 2% अचीव होण्यासाठी मित्रांनो आठवड्यामध्ये 2-2%चे 2 ट्रेड सुद्धा पॉसिबल आहेत. आणि काही वेळेस असं होऊ शकतं की तुम्हाला 2% इमिजिएटली दुसऱ्या दिवशी अचीव होतात. म्हणजे 2-2%चे 3 ट्रेड सुद्धा पॉसिबल आहेत किंवा 2%चा 1 ट्रेड सुद्धा पॉसिबल आहेत. इथं फक्त होतं काय की ट्रेडची संख्या वाढणार आहे, परंतु अचिव्हमेंट तुमची 1 करोड रुपयापर्यंत होणारच आहे. आणि ट्रेडची संख्या वाढल्याने काही बिघडत नाही, कारण की जेवढे फ्रिक्वेंटली तुम्ही ट्रेड कराल तेवढे तुम्ही मार्केटमध्ये एक्सपर्ट होणार आहात. त्यामुळे जर तुम्ही टार्गेट कमी ठेवलं तर कमी टार्गेटमध्ये तुमचं अचिव्हमेंट लवकर होते आणि लवकर अचिव्हमेंट झाली तर पुढचा ट्रेड तुम्ही लवकर घेऊ शकतात. जेवढे जास्तीत जास्त तुम्ही ट्रेड कराल तेवढे मार्केटमध्ये तुम्ही जास्तीत जास्त एक्सपर्ट व्हाल. तर हा यामागे फंड आहे. आता इथं थोडंसं यामध्ये 350 ट्रेड करण्यासाठी किती वेळ लागेल हे आपण कोणीही सांगू शकत नाही, परंतु आपण जर ॲव्हरेज काढला 2% अचिव्हमेंटसाठी तुम्हाला 1 आठवडा लागला असं जर आपण गृहीत धरलं तर 350 भागिले 2 जर म्हटले तर 175 आठवडे लागणार आहेत तुम्हाला. 175 आठवडे म्हणजे 43 महिने लागणार आहेत. 43 महिने म्हणजे साधारणतः 3 वर्ष 6 महिने, म्हणजे 3.5 वर्षामध्ये सुद्धा पॉसिबल आहे. पण 3.5 वर्षामध्ये हे कसं पॉसिबल आहे, जर प्रत्येक आठवड्याला तुमचा 1 ट्रेड निघाला तर.
मित्रांनो हे पॉसिबल नाही होते, कारण की आता जेवढ्या दिवसापासून जितक्या वर्षापासून मी मार्केटमध्ये आहे, प्रत्येक आठवड्याला 2% अचीव करणं इम्पॉसिबल आहे किंवा कधी मध्ये हे पॉसिबल आहे। याचा जो रेशो आहे हा हार्डली 20 to 30% आहे। 70% टाइम्स प्रत्येक आठवड्याला 2% अचीव करणे शक्य नाही। मग इथं आपल्याला कॅल्क्युलेशन नुसार आता हा जो प्लॅनिंग आहे, या प्लॅनिंग नुसार जर आपल्याला सांगितलेलं आहे की 3-3.5 वर्ष म्हणजे आपण राऊंड अप पकडूया 4 वर्ष आपल्याला लागणार आहेत, तर आपण त्याच्या डबल पकडूया। साधारणतः 8 ते 10 वर्षामध्ये सुद्धा 10,000 रुपये इन्व्हेस्ट करून तुम्ही 1 करोड रुपयापर्यंत पोहोचू शकतात। आणि ही खूप स्लो प्रोसेस आहे। शिवाय 10,000 रुपयामधला तुमचा 1 रुपया सुद्धा लॉस होऊ शकत नाही, कारण की आपण स्विंग ट्रेडिंग करणार आहोत, म्हणजे डिलिव्हरी ट्रेडिंग करणार आहोत। मित्रांनो, प्रॉपर ठिकाणी जर तुम्ही एंट्री घेतली, प्रॉपर स्टॉकमध्ये जर तुम्ही एंट्री घेतली, प्रॉपर टायमिंगला जर तुम्ही एंट्री घेतली, तर निश्चितपणे तुमचे 2% किंवा 5% हे लवकरात लवकर अचीव होऊ शकतात। लक्षात फक्त हे ठेवायचं आहे की तुमच्यामध्ये ती आग पाहिजे। तुम्हाला काय करायचं आहे, 1 करोड रुपयापर्यंत पोहोचायचे आणि 1 करोड रुपयापर्यंत पोहोचण्यासाठी आयदर तुम्हाला 2-2%चे 350 ट्रेड करायचे आहेत किंवा 1-1%चे तुम्हाला जास्त ट्रेड करावे लागतील, मे बी 500, 600, 700 ट्रेड करावे लागतील किंवा 5% जर म्हटले तर तुम्हाला 142 ट्रेड करायचे आहे। ट्रेडची संख्या कमी जास्त होऊ शकते, परंतु जर तुम्ही कन्सिस्टंटली कंटिन्यू ट्रेड जर करत राहिलात तर पुढच्या 8 ते 10 वर्षामध्ये निश्चितपणे तुमच्या 10,000ची अमाउंट 1 करोड रुपयेपर्यंत होऊ शकते। फक्त पुन्हा तेच, याच्यासाठी काय गरजेचं असतं, पेशन्स गरजेची असतात। प्रॉफिट होईपर्यंत थांबायचं, मार्केट जर निगेटिव्ह गेलं तरी सुद्धा थांबायचं पॉझिटिव्ह येईपर्यंत, कारण की आपण यामध्ये इंट्राडे करणार नाही, आपण कॅशमध्ये ट्रेडिंग करणार आहोत। कॅशमध्ये ट्रेडिंग म्हणजेच तुमच्याकडे 10,000 रुपये आहे तर तुम्ही 10,000 रुपयाचे स्टॉक घेणार आहात। इंट्राडे मध्ये होतं काय की तुमच्याकडे जर 10,000 रुपये आहे तर तुम्ही 1 लाखाचे सुद्धा स्टॉक घेऊ शकतात। आपल्याला तसं करायचं नाही। 10,000 रुपये आहे तर तुम्ही 10,000 रुपयाची जी पण क्वांटिटी येईल, ज्या स्टॉकमध्ये तुम्ही एंट्री करणार आहात त्याची जी प्राइस चालू असेल त्या प्राइसनुसार 10,000 डिवायडेड बाय ती प्राइस, जेवढी क्वांटिटी येईल तेवढी तुम्ही घेणार आहात, कारण की आपल्याला पैशांचं कंपाऊंडिंग करायचं, आपल्याला स्टॉकचं कंपाऊंडिंग करायचं नाहीये। तर या पद्धतीने जर तुम्ही केले तर निश्चितपणे पुढच्या 8 ते 10 वर्षामध्ये 1 करोड रुपयापर्यंतचं अर्निंग होऊ शकतं। आता यासाठी आम्ही स्विंग ट्रेडिंग एक्सटेंडेड प्रोग्राम तयार केलेला आहे। या स्विंग ट्रेडिंग एक्सटेंडेड प्रोग्राम मध्ये बघा 7 मॉड्यूल आहेत। इथं तुम्हाला दिसताना 8 मॉड्यूल दिसतात, कारण की पहिलं इंट्रोडक्शन टू स्विंग ट्रेडिंग आणि फंडामेंटल हे एकत्र आहे। हा ट्रेनिंग प्रोग्राम जो असणार आहे, हा ट्रेनिंग प्रोग्राम 7 आठवड्याचा असणार आहे। प्रत्येक मंडेला संध्याकाळी 8 वाजता एक मॉड्यूल घेतलं जाणार आहे। अशा पद्धतीने 7 आठवडे नवीन मॉड्यूल कंटिन्यू केलं जाणार आहे। तर इथं जे काही 7 मॉड्यूल तुम्हाला दिसतात, हे 7 मॉड्यूल रोटेशन मध्ये असणार आहे। म्हणजे काय, हा ट्रेनिंग प्रोग्राम मित्रांनो, जर तुम्ही जॉईन झालात, तुम्ही एकदा आमच्या ग्रुपमध्ये आलात की जोपर्यंत तुम्ही ग्रुपमध्ये आहात तोपर्यंत हा ट्रेनिंग प्रोग्राम तुम्ही कंटिन्यू जॉईन करू शकतात। आहे की नाही मजेशीर गोष्ट? म्हणजेच तुम्ही पुढचे 10 वर्ष, कमीत कमी 10 वर्ष बरोबर राहा 1 करोड रुपये अचीव होईपर्यंत। पुढचे 10 वर्ष तुम्ही ट्रेनिंग अटेंड करू शकतात। 10 वर्ष तुमचं ट्रेनिंग चालू राहतं, 10 वर्ष तुम्हाला आमच्याकडून सपोर्ट मिळत राहतो। तुम्ही 10,000 रुपयाने सुरुवात करा अथवा 1 लाख रुपयाने सुरुवात करा, तुमची 1 करोड रुपये अमाउंट अचीव होईपर्यंत आम्ही तुम्हाला सपोर्ट करत राहतो। तर हे जे 7 मॉड्यूल आहेत, फंडामेंटल ऑफ स्विंग ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज, रिस्क मॅनेजमेंट, ट्रेड एक्झिक्युशन मॅनेजमेंट, ॲडव्हान्स स्विंग ट्रेडिंग, रिस्क मिटिगेशन, ट्रेडिंग प्लॅन डेव्हलपमेंट, हे 7 मॉड्यूल 7 आठवडे रोटेशन मध्ये चालू असणार आहे। 1 ते 7 मॉड्यूल कंप्लीट झाली की पुन्हा 1 ते 7 एखादा मॉड्यूल तुम्हाला वेळ मिळाला न मिळे, जर मिस झालं तर पुन्हा ते नेक्स्ट टाइम ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्ही ते अटेंड करू शकतात। प्रत्येक मॉड्यूल कंप्लीट झाल्यानंतर म्हणजे त्याचा लाईव्ह सेशन होणार आहे। प्रत्येक मॉड्यूल कंप्लीट झाल्यानंतर त्या मॉड्यूलचा तुम्हाला व्हिडिओ मिळणार आहे। तो व्हिडिओ तुम्हाला तुमच्या रेफरन्ससाठी असेल। आणि हे टेक्निकल मॉड्यूल 7 आहेत, त्याच्या व्यतिरिक्त पुढचे जे 8 मॉड्यूल आहेत ते म्हणजे सायकोलॉजिकल ट्रेडिंग। मित्रांनो, स्टॉक मार्केटमध्ये 70%, मी तर म्हणेल 80% सायकोलॉजी वर्क करते आणि 20% टेक्निक काम करतो।
टेक्निक कोणीही शिकू शकतं, परंतु सायकोलॉजिकल ट्रेनिंग जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला प्रॉफिट होतो तेव्हा सुद्धा आपला कॉन्फिडन्स वाढतो, लॉस होतो तेव्हा आपल्याला डिप्रेशन येतं. त्यामुळे इमोशनल कंट्रोल, डिसिप्लिन, रिस्क मॅनेजमेंट, माइंडसेट, ओव्हर ट्रेडिंग कशी अवॉइड करायची, ॲडॅप्टॅबिलिटी, फिअर अँड ग्रीड, कोपिंग विथ द लॉसेस, हे सगळे पॉईंट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तर हे सायकोलॉजिकल ट्रेनिंगचे सुद्धा रोटेशनमध्ये सेशन असणार आहे आणि ते प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सकाळी 6 वाजता असणार आहे. सकाळी 6 वाजता का, तर आपलं माइंड फ्रेश असतं आणि त्या फ्रेश माइंडमध्ये आपण खूप चांगलं काम करू शकतो. आणि तिसरा पॉईंट आहे, तुम्हाला एक्सेल बेस्ड स्टॉक अलर्ट सॉफ्टवेअर हे लाईफ टाईमसाठी फ्री मिळणार आहे. कोणतं सॉफ्टवेअर तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो बघा, हे स्टॉक अलर्ट सॉफ्टवेअर आहे. यामध्ये तुम्हाला 2 प्रकारे अलर्ट मिळतात. 500 स्टॉकवर प्रोग्राम केलेलं हे जे काही सॉफ्टवेअर आहे, पहिल्या अलर्टमध्ये तुम्हाला 159 स्टॉक दाखवलेले आहेत, दुसऱ्या अलर्टमध्ये तुम्हाला 57 स्टॉक दाखवलेले आहेत. तुमचा अभ्यास अगदी सोपा केलेला आहे. कोणत्या स्टॉकमध्ये संभाव्य एंट्री असू शकते, किती प्राइसला तो स्टॉक घ्यायचा आहे, यावर तुम्हाला स्टडी करायचा आहे. ट्रेनिंग प्रोग्रामच्या 7 मॉड्यूलमध्ये ज्या काही टेक्निक तुम्ही शिकणार आहात, ज्या स्ट्रॅटेजीज तुम्ही शिकणार आहात, त्या स्ट्रॅटेजीज किंवा त्या टेक्निकचा इथं तुम्हाला वापर करायचा आहे. सॉफ्टवेअरमध्ये जर तुम्हाला अलर्ट दिसला तर तो त्या स्टॉकचा चार्ट तुम्हाला ओपन करायचा आहे आणि आपल्या टेक्निक तिथं इम्प्लिमेंट करून किंवा लावून बघायचे आहेत. आपल्या टेक्निकनुसार सुद्धा जर तुम्हाला एंट्री दिसत असेल तर तुम्ही बिंदासपणे तो स्टॉक घेऊ शकता. एवढं सोपं तुम्हाला काम केलेलं आहे आणि या सॉफ्टवेअरचा सुद्धा ॲक्सेस तुम्हाला लाईफ टाईम असणार आहे. याचा सुद्धा वापर कसा करायचा, सॉफ्टवेअरनुसार एंट्री कशी घ्यायची, या सर्व टेक्निक आहेत, त्या टेक्निक तुम्हाला ट्रेनिंग प्रोग्राममध्ये शिकायला मिळणार आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीचं हे सॉफ्टवेअर सुद्धा जोपर्यंत तुम्ही ग्रुपमध्ये असाल तोपर्यंत तुम्हाला हे सॉफ्टवेअर सुद्धा लाईफ टाईम फ्री मिळणार आहे. तुम्ही जर उद्या ग्रुप सोडला तर त्याच्यानंतर तुमचा आणि आमचा संबंध संपतो. त्यामुळे जर तुम्हाला त्याचा फायदा करून घ्यायचा असेल तर तुम्ही आमच्यासोबत राहणं गरजेचं आहे. आम्ही तर सर्व्हिस द्यायलाच आहोत. तुम्हाला लाईफ टाईम सर्व्हिस देऊ शकतो. 10,000 रुपयापासून तुम्ही चालू करा किंवा 10 लाखापासून तुम्ही चालू करा, जोपर्यंत तुमची इच्छित अमाऊंट. कारण ज्यावेळेस तुम्ही ट्रेनिंग घेतात त्यावेळेस तुम्हाला हे माझ्याशी डिस्कस करायचं आहे की तुम्हाला किती पैसे कमवायचे आहेत आणि ते पैसे तुम्ही अचीव करेपर्यंत मी तुमच्या सोबत असणार आहे. मित्रांनो, अशा पद्धतीचा हा नवीन स्विंग ट्रेडिंगचा 7 मॉड्यूलचा प्रोग्राम आम्ही डेव्हलप केलेला आहे. पुन्हा एकदा रिपीट करतो, हा स्विंग ट्रेडिंग एक्सटेंडेड प्रोग्राम जो आहे, या एक्सटेंडेड प्रोग्राममध्ये तुम्हाला संपूर्ण 7 मॉड्यूलचं लाईफ टाईमसाठी ट्रेनिंग, 7 मॉड्यूलचं तुम्हाला सायकोलॉजिकल ट्रेनिंग, त्याचबरोबर एक्सेल सॉफ्टवेअर हे लाईफ टाईमसाठी प्रोव्हाइड होणार आहे आणि याची फी आहे केवळ आणि केवळ 15,000 रुपये. 15,000 रुपयामध्ये तुम्हाला लाईफ टाईम ट्रेनिंग, लाईफ टाईम सपोर्ट आणि लाईफ टाईमसाठी सॉफ्टवेअरचा ॲक्सेस. मित्रांनो, अगदी पुढच्या 15 वर्षाचं जाऊ द्या, 10 वर्षाचं जरी कॅल्क्युलेशन केलं तरी 15,000 रुपये डिवायडेड बाय 10 इयर्स जर बघितलं तर पर इयर आम्ही फक्त तुमच्याकडून घेत आहोत 1500 रुपये. ही डील काही वाईट नाही आहे. मित्रांनो, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, तुम्हाला स्विंग ट्रेडिंगच्या क्षेत्रामध्ये किंवा स्टॉक मार्केटच्या क्षेत्रामध्ये जर करिअर करायचं असेल, यामधून तुम्हाला वेल्थ क्रिएट करायची असेल, यामधून तुम्हाला अगदी मंथली इन्कम जरी करायचा असेल, सायझेबल इन्कम करायचं असेल, फुल टाईम स्विंग ट्रेडिंग करायचं असेल किंवा फुल टाईम स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल, स्टॉक मार्केटच्या माध्यमातून तुम्हाला फुल टाईम इन्कम जरी करायचं असेल, तरी माझं नाव परत एकदा सांगतो, माझं नाव प्रवीण खैरनार. माझे हे 2 नंबर दिलेले आहेत. या नंबरवर लवकरात लवकर संपर्क करा. आजच रजिस्ट्रेशन करा, कारण प्रत्येक सोमवार हा नवीन मॉड्यूल घेऊन येणार आहे, नवीन एक्साइटमेंट घेऊन येणार आहे आणि प्रत्येक सोमवारी आपण मॉड्यूल रिपीट करत असतो, रोटेशनमध्ये असतो. त्यामुळे तुम्ही कुठूनही जॉईन करू शकतात, असं गरजेचं नाही आहे या सोमवारी करू की पुढच्या सोमवारी करू. कोणत्याही मॉड्यूलपासून तुम्ही जॉईन करा, कोणत्याही मॉड्यूलपासून तुम्ही सुरुवात करा. त्याच्या आधी एकदा आम्हाला संपर्क करा आणि मिळणाऱ्या संधीचा लाभ घ्या. तर भेटूया आपण ट्रेनिंग प्रोग्राममध्ये. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच.